आज डायरेक्ट जाळून दूर एक सांग तर पब्लिक सकाळच्या पारी कॉलेजची सगळी कामं उरकून चाललो घरी. जाताना आपली पब्लिक भेटली. मग काय त्यांनी मागितली पार्टी. मन मोठं करून त्यांना बी खुश करून टाकलं. डायरेक्ट पोचलो गावामध्ये. गावातलं वातावरण विषय आड झालं. तिथनं नियोजन झालं डिमार्टला जायचं घरच्यांसोबत. डिमार्टला जायचा असा विषय कारण आपल्याला घरचा किराणा माल भरायचा होता. हौस ते बोर्ड जो 1 किलोमीटर लांबून पण दिसतो. आमच्या घरचा सगळा किराणा माल डिमार्ट मधून येतो. डिमार्टची बैलगाडी घेऊन थेट आत घुसलो. थेट आत गेल्यानंतर ना काय घेऊन काय नको असं होतं. मला काय घरच्या किराणा मालामधलं कळत नाही. त्यामुळे मी विषय सोडून देतो, नुसतं फिरत बसतो. डिमार्टचा एक असा विषय जे पण घ्यायचंय ते आधी हाताळून बघायचं. आवडलं तरच घेऊन टाकायचं. मला तर इथं नुसतं फिरायलाच आवडतं म्हणून नुसतं मी राहून टाकत होतं. हे काय माझ्या कामाचं नाही पण हातला हाताळाय काय जाते. डिमार्टला एक नवीन विषय झालाय. झाडं फुलं रोपं पण डिमार्ट मध्ये भेटायला लागलेत. हे नंतर ना साखर आणि शेंगदाणा दाबून खावा कोणच काय मिळत नाही. मग हे मी पण उडवून टाकला दणका एकदम. आता म्हणलं घरच्या किराणामध्ये आपल्या पण थोड्याफार वस्तू गपचूप टाकाव्या. मग काय थोडं थोडं साहित्य मी पण गपचूप टाकत राहिलो. मला जे घ्यायचं होतं मी टाकलं. थोडंफार विचारून टाकलं आणि थोडंफार न विचार टाकलं. डिमार्टला आल्यानंतर कॅडबऱ्या घ्यायच्या नाहीत. त्याशिवाय डिमार्टला आल्यागत वाटतच नाही. मग काय कॅडबऱ्या घेतल्या शेवट टायमिंग झाली बिलिंगचं. बहुतेक मी टाकलं साहित्य गावलेलं पण काय नाही कॅशनी भरायची त्यामुळे विषय सोडून दिलता आपण. शेवट आपलं बिल गेलं 5,000च्या वरती. सगळं बिलिंग करून चाललेलो बाहेर. पैसे दिले आज कुठं पैसे. डिमार्टवाल्यांनी काहीतरी सेटिंग केली. आजचा ब्लॉग इथं संपवतो. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब